हे पहा आमच्या गावाकडलं वातावरण किती छान असं हिरवगार दिसत आहे। आज जरा इथं पावसाचं वातावरण झालेलं आहे, तर चला मी तुम्हाला झाडं लावलेली दाखवते। ही झाड आहे जास्वंदाचं, ह्याला आणखीन फुलं लागलेली नाही। तर हा मोगऱ्याचं झाड आहे, त्यानंतर इथे एक गुलाबाचं झाड आहे। ही एक लाल जास्वंदीचं झाड लावलेलं आहे, आता सध्या फुटलेलं आहे। मी असे 2-3 प्रकारचे गुलाबाचे झाडं लावलेली आहेत। ही पांढरी शेवंतीची झाड आहे, ही पण एक गुलाबाचं झाड आहे। त्याला बघा अशा कळ्या किती सुटलेल्या आहेत, आणि ही ते गुलाब लावलेलं आहे, त्याला पण अशी फुलं कळ्या सुटलेल्या आहेत। किती छान फुल उमजलेलं आहे। ही पहा कळ्या, आणि मी देवपूजेसाठी ही फुलं तोडून घेतली आहे। आणि ही ब्रह्मकमळाचे एक झाड लावलेले आहेत 2 कुंड्यामध्ये। इथं पहा त्याला एक अशी कळी आलेली आहे। तर चला मी इथं आता देवपूजेला सुरुवात केलेली आहे। मी इथं सर्वप्रथम गणपती बाप्पाला स्नान घालून घेतलं आहे। त्यानंतर मी इथं स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असे स्नान घालून घेतली आहे, बघा किती छान दिसत आहे। त्यानंतर मी अशा प्रकारे सारे देव धुवून घेतले आहेत। तर ही एक इथं श्रीरामाची मूर्ती आहे, तिला पण स्वच्छ अंघोळ घालून धुवून घेतलं आहे। त्यानंतर मी इथं सर्व देवांना माळा घालून घेतल्या आहेत। असं एक एक करून सर्व देवांना मी माळा घालून घेतले आहे। तर त्यानंतर मी इथं गंध लावून घेतला आहे। तर चला सर्व देवांना मी इथं फुलं वाहून घेतले आहे। तर चला इथं मी दिवा लावून घेतला आहे, उदबत्ती असं ओवाळून आरती करून घेतली आहे। त्यानंतर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।